अधिक मासाचा आज आपण अध्याय 29 पाहणार आहोत. या मागच्या अध्याय आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि एक राहिलेला अध्याय सुद्धा लवकरच येईल. चला सुरू करूया. तर श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता अधि आनंदी मायातीता षड्विकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधो अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गाजावे निरअपराधे छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवान शोभे असो अमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवूनी काही जैसे असेल माझे देवी तेची पदवी सुखे भोगू ऐका श्रोते हो समस्त श्री कृपाळू बळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला थेत असो अवगत इत्यभूत तरी फलश्रुती अवधारा नारायण शृणु सुंदर वक्ष्यामि व्रतानुमुत्तमं व्रतं कथितं वृद्धिताथर्यं सर्वलोका परोपकारं यदा भवदेव्रतं पूर्ण तद्योद्यपनमाचरेत विनोद्यापन योगेन तस्य सर्व विनश्यति लक्ष्मी प्रतिवदे नारायण हे व्रत आचरण पूर्ण तरी बर्वे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणिजे उद्यापन केली या सकळ लाभ हे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरता कृषी वळ फळे लाभे राशीवर मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र ऐकून लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐक हो एकाग्र मग्न अत्यादरे सुंदरी तुवा जे जे आम्हा प्रश्निले ते ते सर्वही निवेदिले परमोपकारणीये भले बोल चांगले तुझे हे संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी आर्चिले ते तरी उद्यापन नेमस्ते करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे ते ही सांगतो ऐकीजे संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधियुक्त प्रातःकाळी उठोनिया स्नानविधी नित्यनेम करुनिया देवदेवर्तचन सारुनिया उपहरी हे क्रिया आचरीजे आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभवीजे सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ आणिक नानाविध वादे पै स्थापोनिया सर्वत्र भद्र रंगमाळा चित्रविचित्र घालून की जे यंत्र विचित्र अतिसुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुणी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापित ते स्थानी आदरे मग यथा सांग षोडशोपचारी पूजा की जे आदरी गंगा शता पुष्प सुवासितवरी परिमळ धुसुरी अपरावे नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरंजन वस्त्रे अलंकार अर्पुण मंगळ आरती पैकी जे मग पाचारुणी ब्राह्मण सह दंपत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्र अलंकार अर्पावे ऐसे दंपत्य त्रयणी निदशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जानपा तोही प्रकार सांगतो ऐक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख घर सोळी ऐसे वाय विस्तारुणी दंपत्य पूजा वस्त्रालंकारे करुणी सुवासित पुष्पमाळिका देऊनी अर्पावी दानी वायने
मग यथा सांग ब्राह्मण संतपर्ण दंपत्य सहित करावे जाण षडश अन्न निर्मून द्यावे भोजन ब्रह्मणा ते संतुष्ट झाली या ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पुंजावे वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजुनिकी जानल तिके शुभानने भोजन जलियावरी बरवे अलंकार भोसुरी देऊन दक्षिणा सह परिवारी आशीर्वचना ते घेईजे आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचे ऐके अनुक्रम प्रातस्नाने करीती जे सप्रेम तेने गंगा पूजन करावे वायना दान अर्पावे गंगेसी धेनू दान दीजे ब्राह्मणासी सालंकार सवत्तसेसी दोहन पात्रेसी अर्पावे जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान तयाने घात कुंभ आणून तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणा ते जे प्रत्येही करीती नक्त भोजन तया ते दीजे पोळी दान तया ते मुक्ती मी देत पूर्ण अक्षयी भुवन प्राप्त होय आता जे मौन्य करीती भोजना ते तयाने मौक्तिक दीजे दाना ते वरी 1 घंटा देवालयी बांधून ते करिता पुण्य अगम्य प्रत्यही अर्पिता दीपदान ते रौप्य पात्री सुवर्णवंती ते आजसे पती प्रतिपाद्य यथा निगुते पूजोनी विप्राते अर्पिजे अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी सुगृतेसी पाजळूनी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणा ते आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी जरी संपूर्ण मासवरी जाण जया जे घडले नाही श्रवण तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण लाभे संपूर्ण फळ तया ते मग वाचकाची पूजा बरवी अथा निगुती करावी वस्त्रलंकारे अर्पावी दक्षिणा द्यावी यथोचित व्यास स्वरूपी तया ते जाणून आदरे कीजे हो पूजन व्यासरूपी नारायण ते पूजे मज पावे जे जे काही अर्पित वाचक ते ते मज प्रित्यर्थ देखा मग मी तया भाविका सोपदी देखा स्थापित नारा वाचक पूजितः श्रुत्वा रैर्यवस्त्रादि दिराभिदारात मलमासादि दे ओह तेष्यात तृष्टो न संशय ऐसे जे करीते वाचकाचे पूजन तयावरी संतुष्ट मी नारायण व्याधी पीडा रोख तया घालून न बाधी जान तया लागी आदी व्याधी जरा मृत्यो न बाधी तया आघात तया कुळी वैंधव्याची मात बोलूच नये सर्वथा स्त्रियांते सौभाग्यवर्धन इच्छिला भ्रतार पावे पूर्ण पोटी होय पुत्र संतान अति सुलक्षण पूर्णयुषी दरिद्रे होय भाग्यवंत ऋण स्त्रियाचे ऋणमुक्त पूर्णयोशी दरिद्र होय भाग्यवंत ऋणार्थीयाचे ऋणमुक्त धनार्थिया ते धन प्राप्त पुत्र स्त्रियार्थे पुत्र होई एव संपूर्ण व्रत आचरता तयाचे पूर्ण करिता मनोरथा इच्छिले फल दे समर्था स्वये अनंत मी तया ते ऐशी लक्ष्मी प्रति कथन स्वये वदला नारायण तेची तुम्हा श्रोतिया लागून केले निवेदन सर्व ही या लांगी भावार्थ धरुनी व्रत आचरावे सज्जनी आचरता न सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रता ते व्रत संपूर्ण न होता मध्येच न सोडीजे तत्वतः हीन आयुष्य क्षीणता प्राप्त होय जाणीजे व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस अथवा आचरता 3 दिवस अथवा दिवस 1 पै परिसंपूर्ण लाभे फळ सिद्धी आणि केली पाहिजे यथाविधी उद्यापने नानाविधी करिता सिद्धी लाभेल
ते संसारी न भोगती आपदा, प्राप्त होय सकळ संपदा. स्त्रिया ते वैधव्याची बाधा, झकटेना कालयत्री. इति श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विचित्त. इति 29तम अध्याय गोडहा. इति 29तम अध्याय संपूर्ण. असाच एक अध्याय राहिलेला म्हणजे 30वा अध्याय सुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे, म्हणून चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. मागचे जे अध्याय आहेत आपल्या चॅनलवर आलेले आहेत, त्यामुळे अध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.